नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण आपलं घर जे आहे ते सुटसुटीत आणि ज्या आपल्या घरामध्ये न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण कशा डिस्कार्ड करायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल आणि आपलं घर सुद्धा छान सुटसुटीत असं दिसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 10 टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. तर आपली पहिली टिप म्हणजे एका वेळी एकच खोली किंवा एकच कोपरा निवडा. म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम्ही क्लिनिंग करायला घेतली तर बऱ्याचदा आपल्याला सगळी क्लिनिंग करणं हे शक्य होत नाही. त्याच्यामुळे ना घराचा फक्त एकच कोपरा किंवा एकच खोली जी आहे ती तुम्ही क्लीन करण्यासाठी घ्या. म्हणजे आता जर तुम्हाला बेडरूम क्लीन करायचा असेल तर आजच्या दिवसामध्ये तुम्ही फक्त बेडरूमच क्लीन करा आणि दुसऱ्या दिवशीसाठी तुम्ही मग किचन किंवा हॉल जो आहे तर तो क्लीन करू शकता. आता त्यामध्ये ना तुम्हाला सगळ्या नको असलेल्या गोष्टी तुम्ही बाहेर काढू शकता. जसं की आता आपली जुनी कागदपत्रे असतात, काही वस्तू असतात, जुनं सामान असतं किंवा आपले न लागणारे कपडे असतात. आता ना तुम्ही 3 श्रेणींमध्ये ना याचं विभाजन करू शकता. जसं की आता तुम्हाला कोणत्या गोष्टी ठेवायच्या आहेत तर ते तुम्ही एकामध्ये ठेवू शकता, दुसऱ्यामध्ये तुम्हाला ज्या दान करायच्या आहेत त्या तुम्ही ठेवू शकता आणि तिसऱ्यामध्ये ज्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत त्या तुम्ही ठेवू शकता. जेणेकरून काय होतं, अनावश्यक वस्तूंना निरोप दिल्याने घरामध्ये सकारात्मक आणि मोकळेपणा राहतो. आता ज्या गोष्टी आपल्याला लागत आहेत त्या आपण व्यवस्थित बाजूला साईडला काढून ठेवू शकतो. आता बऱ्याच जणांना दान करायला खूप जास्त आवडतं, म्हणजे आपल्याकडे न लागणारे कपडे सुद्धा आपण दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ शकतो, जेणेकरून आपल्या कपड्यांचा पुढे जाऊन वापर सुद्धा होऊ शकतो. जसं की मी प्रत्येक वेळेस माझे न लागणारे कपडे आहेत किंवा माझ्या मुलीचे कपडे असतात तर ज्या तिच्या वयाच्या मुली आहेत ज्यांना की याची गरज आहे तर अशा व्यक्तींना किंवा अशा लहान मुलींना मी हे कपडे वगैरे सगळे जे आहे ते देत असते, जेणेकरून आपल्या घरामध्ये मोकळेपणा सुद्धा राहतो आणि ज्या व्यक्तींना याची खरंच खूप जास्त गरज आहे तर त्यांना सुद्धा या जे काही कपडे आहेत तर त्यांचा उपभोग घेता येतो. आता आपला पुढची टिप म्हणजे छोटे ध्येय ठेवा. म्हणजे एका दिवसात पूर्ण घराची साफसफाई करण्याऐवजी दररोज तुम्ही फक्त अर्धा तास एका कपासाठी किंवा ड्रॉवरसाठी देऊ शकता. आता जर तुम्हाला कामाचा लोड जर जास्त असेल, तुमच्या दिवसभरामध्ये तुमच्याकडे खूप जास्त कामं असेल, तुम्हाला वेळच मिळत नसेल तर तुम्ही रोज थोडं काम जे आहे ते करून घेऊ शकता. आता आपल्या घरामधील ज्या वस्तू आपल्याला डिस्कार्ड करायच्या असतील ना तर त्यामध्ये ना तुम्ही छोट्या छोट्या भागांपासून जे आहे ते घराची क्लिनिंग करू शकता. आता बरेचदा आहेत ना आपल्या मुलांना जुने कपडे सुद्धा आपल्या घरामध्ये असतात, आपले सुद्धा असतात, ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत. जसं की आपल्या किचनमध्ये सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आपण वापरत सुद्धा नाही पण दिवसेंदिवस ते आपल्या घरामध्ये तशाच पडून असतात. त्याच्यामुळे ना या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही घरातून बाहेर काढू शकता, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी जी आहे तर ते येईल. तर असं म्हणतात की जोपर्यंत जुनी गोष्ट घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत नवीन गोष्ट सुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही. तर कपड्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही जुनी कपडे बाहेर काढत नाहीत तोपर्यंत तुमच्या कपाटामध्ये नवीन कपडे सुद्धा येणार नाहीत. आणि आता बऱ्याच व्यक्तींना आहेत ना बघा अशी सवय असते की त्यांच्या वापरामध्ये ना ती कपडे तर येतच नाहीत पण तरी सुद्धा आहेत ना ते कपाटामध्ये तसेच कपडे ठेवत असतात. अगदी वर्षानुवर्ष त्यांच्या कपाटामध्ये तेच कपडे असतात. पण या कपड्यांमुळे काय होतं, एकतर आहेत ना वर्षानुवर्षे ही कपडे तशीच राहतात, एकतर ते खराब होऊन सुद्धा जातात आणि त्यांचा जो कपडा असतो ना कपड्यांचा तर तो सुद्धा बघा खूप जास्त असा कमजोर व्हायला सुरुवात होते आणि त्यामधून येत ना एक वेगळाच असा कुबट वास आपल्या घरामध्ये यायला लागतो. जेव्हा कधी तुम्ही कपाटाचं डोअर ओपन करताना तेव्हा नेहमी तुम्हाला अशा जो कुबट वास आहे तर तो येत असतो आणि मग त्यामुळे काय होतं, घरातील वातावरण सुद्धा निगेटिव्ह व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे खरंच आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकताच नाहीये त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण घरामधून बाहेर काढायच्या. ज्या तुम्हाला खरंच गरजेच्या आहेत तर त्याच फक्त आपल्या वापरामध्ये ठेवता आल्या पाहिजेत. आता स्त्रियांकडे आहेत ना बऱ्याचशा अशा बघा ज्वेलरीचे सुद्धा जे आहेत तर ते खूप अशी व्हरायटी पाहायला मिळते. मग त्यामध्ये जुने कानातले असतात किंवा न लागणारे बँगल्स असतात ज्यांची खरंच तुम्हाला गरज नाहीये, जुने मेकअप प्रोडक्ट असतात, मुलांचे खूप जुने औषधं वगैरे आपल्या घरामध्ये तसेच पडून असतात. अगदी काही वेळेस ते एक्सपायर सुद्धा झालेले
झालेले असतात. त्याच्यामुळे ना लहान मुलांना औषधं देताना नेहमी त्यावरती एक्सपायरी डेट जी आहे ती चेक करायची. तुम्ही जेव्हा कधी मेकअप स्किनवरती अप्लाय करत असताल त्यावरती सुद्धा मेकअपच्या प्रोडक्टवरती सुद्धा तुम्हाला एक्सपायरी डेट दिलेली असते. त्यामुळे काय होतं, आपल्या स्किनला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो जर एखादं प्रोडक्ट एक्सपायर झालेलं असेल तर. त्यामुळे ना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची. जेव्हा कधी तुम्ही घर क्लीन करायला घेता प्रत्येक गोष्टीवरती एक्सपायरी डेट लिहिलेली असते, तर ती पाहायची आधी आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कार्ड करायला ठेवायच्या. पुढचा पॉईंट म्हणजे नको असलेले सामान काढा. आता तुमच्या घरामध्ये जर 1 वर्षापेक्षा जास्त काळ न वापरलेले कपडे आहेत, तुटलेली भांडी आहेत किंवा जुने पेपर्स वगैरे आहेत तर ते फेकून द्या. जे तुम्हाला वापरामध्ये येतात त्याच गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा. किचनमध्ये सुद्धा बघा भरपूर अशी आपली भांडी असतात जी की आपण वापरत नसतो किंवा त्याला चिरा वगैरे पडलेल्या असतात, तर ते सुद्धा तुम्ही जे आहे ते डिस्कार्ड करू शकता. पुढचा पॉईंट म्हणजे जागा निश्चित करा. प्रत्येक वस्तूला एक ठराविक जागा द्या जेणेकरून ती तिथेच ठेवता येईल. जसं की आपल्या घरामध्ये चावी असते, रिमोट असतो किंवा मुलांची पुस्तकं असतात. आता घरामध्ये येत ना बघा, जेव्हा कधी बाहेरून घरातील व्यक्ती येतात तेव्हा त्यांचं नेहमी असतं की चावी ते इथे तिथे ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा निघाले की मग त्यांचं असं असतं की चावी कुठे. किंवा बरेचदा आपण TV ऑन करतो, रिमोट आपण इथे तिथेच ठेवून देतो आणि जेव्हा कधी आपल्याला गरज असेल किंवा आपल्याला एखादा चॅनेल चेंज करायचं असेल तेव्हा आपल्याला असं वाटतं की रिमोट इथेच होता आणि मग शोधाशोध सुरू होते. त्यामुळे ना घरामध्ये चावीसाठी तुम्ही एखादं की होल्डर घेऊ शकता जेणेकरून सगळ्या गोष्टी ह्या एकाच जागेवरती राहतील. त्यानंतर रिमोट ठेवण्यासाठी सुद्धा बघा छोटे छोटे असे होल्डर्स असतात जेणेकरून वस्तू जागच्या जागेवरती राहते आणि आपल्या घरामध्ये पसारा होत नाही आणि शोधावं सुद्धा जास्त लागत नाही. आता पुढचा पॉईंट म्हणजे कपाटाचे नियोजन. कपडे रंगानुसार किंवा प्रकारानुसार लावून ठेवा ज्यामुळे शोधताना तुमचा वेळ वाचेल. आता बरेचदा आहेत ना बाजारामध्ये असे अनेक प्रोडक्ट आपल्याला अवेलेबल झालेले आहेत जेणेकरून कमी जागेमध्ये सुद्धा आपण भरपूर सामान जे आहे ते ठेवू शकतो. जसं की साड्या ठेवण्यासाठी तुम्हाला साडी कवर मिळतात किंवा मग तुम्हाला छोटे छोटे असे रॅक जे आहेत ते बाजारामध्ये ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत. साड्या ठेवण्यासाठी तुम्ही साड्यांचे जे छोटे कवर असतात ना तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कपाटामध्ये बरेचसे असे छोटे रॅक वगैरे आपल्याला सध्या अवेलेबल आहेत ऑनलाईन, तर ते सुद्धा तुम्ही मागवू शकता जेणेकरून कपडे वगैरे तुम्हाला व्यवस्थित ठेवता येतात. आणि जास्त कपाटामध्ये सुद्धा बघा कपड्यांचा जर पसारा झाला ना तर कोणताही ड्रेस जर आपल्याला घ्यायचा असेल तर सगळे कपडे आपल्याला बाहेर काढावे लागतात. त्यामुळे ना असे ऑनलाईन प्रोडक्ट तुम्ही मागून त्यामध्ये सगळं जे आहे ते तुम्ही अगदी व्यवस्थित कपाटामध्ये आपलं कपाट सेट करू शकता. अगदी छोटं जरी तुमचं कपाट असेल ना आणि जर तुम्ही सगळं व्यवस्थित असं सेट केलं असेल तर मग तिथे जास्त पसारा होत नाही. ज्वेलरी ठेवण्यासाठी तुम्हाला ज्वेलरी बॉक्स ऑनलाईन भेटतात. त्यानंतर जर तुम्हाला बँगल्स ठेवायचे असतील किंवा तुमचं वॉचचं तुम्हाला कलेक्शन करायचं असेल तर त्याच्या तुम्हाला ऑनलाईन बरेच असे जे ऑप्शन आहेत ते पाहायला मिळतात. ज्वेलरीसाठी ज्वेलरी बॉक्स सुद्धा तुम्हाला ऑनलाईन जर तुम्ही सर्च केलं तर भरपूर अशा गोष्टी आपल्याला ऑनलाईन मिळतात. आणि ऑनलाईन गोष्टी खरेदी करण्याचा हाच एक फायदा असतो की आपल्याला त्यामध्ये ना भरपूर असे ऑप्शन पाहायला मिळतात आणि कमी प्राईजमध्ये घरच्या घरी आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल होतात. आता पुढचा पॉईंट म्हणजे टाकाऊतून टिकाऊ. काही वस्तूंचा पुनर्वापर करा, जसे की रिकामे बॉक्स आहेत, बॉक्स ऑर्गनायझर म्हणून वापर करा. आता जे काही आपल्या घरामध्ये रिकामे बॉक्स असतात बघा, जसं की आपण एखादी वस्तूची खरेदी केलेली असेल किंवा काही सणवार वगैरे असतील तर आपल्याला कंपनीकडून म्हणा किंवा आपल्या रिलेटिव्सकडून म्हणा असे छान छोटेसे बॉक्सेस वगैरे जे आहेत ते आपल्याला रिसीव्ह होतात ज्यामध्ये की तुम्हाला मिठाई वगैरे दिली जाते. तर ते बॉक्सेस जे आहेत ना ते खरंच दिसायला खूप जास्त छान असतात आणि तितकेच जास्त ते अट्रॅक्टिव्ह सुद्धा वाटतात. तर तसे बॉक्स तुम्ही फेकून न देता त्याचा वापर तुम्ही तुमची ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी करू शकता किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहेत तर त्या तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. आता पुढचा पॉईंट म्हणजे डिजिटल डिक्लटर. आता फोन किंवा संगणकावरील अनावश्यक फाईल्स किंवा मेसेज डिलीट करून तुम्ही स्टोरेज मोकळे करा. आता आपल्या मोबाईलमध्ये ना भरपूर असे ॲप आपण डाउनलोड करतो किंवा व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, यामध्ये ना आपले भरपूर असे रील्स ज्या आहेत त्या आपण एकमेकांना सेंड करत राहतो किंवा मग काही अशा फाईल्स असतात आपल्या ज्या की आपण पुढे आपल्याला लागणार आहेत म्हणून त्या आपण सेव्ह करून ठेवू शकतो. किंवा व्हॉट्सअपला सुद्धा आपण आपल्या फ्रेंडशी जर जास्त बोलत असू किंवा चॅटिंग वगैरे करत असू त्यामुळे सुद्धा आपल्या मोबाईलचं स्टोरेज जे आहे ते फुल होतं. तर ते सुद्धा तुम्ही जे आहे तर ते स्टोरेज तुम्ही मोकळे करू शकता जेणेकरून आपला मोबाईल वगैरे जो आहे तो व्यवस्थित असा चालेल. आता जसं आपल्याला आपलं घर जे आहे तर त्यातल्या गोष्टी डिक्लटर करायच्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला आपल्याकडे ज्या काही डिजिटल गोष्टी आहेत जसं की कम्प्युटर आहे, त्यानंतर मोबाईल आहे, या गोष्टी सुद्धा डिक्लटर करणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे जेणेकरून आपला मोबाईल किंवा आपलं कम्प्युटर जे आहे ते व्यवस्थित छान असं चालेल. आता घर जर आपल्याला स्वच्छ ठेवायचं असेल, आकर्षक ठेवायचं असेल ना तर आपल्याला या सगळ्या सवयी ज्या आहेत
त्या आपण लावल्याच पाहिजेत. आता घरातील कोणतीही क्लिनिंग करायची म्हटलं ना तर ती आपण टप्प्याटप्प्यानेच केली पाहिजेत, कारण की सगळं घर एकदाच क्लीन करणं हे आपल्याकडून काही शक्य नसतं. त्याच्यामुळे ना तुम्ही कोणत्याही खोलीपासून आपल्या घराची जी क्लिनिंग आहे तर तिची सुरुवात करू शकता. जसं की तुम्ही पहिल्यांदा बेडरूमची केली तर त्यानंतर तुम्ही किचन क्लीन करू शकता आणि सगळ्यात शेवटी मग तुम्ही हॉलची साफसफाई जी आहे ती करू शकता. आता बरेचदा असं असतं की बघा की आपल्याकडे इतके कपडे असतात ना, पण सगळे हे आपल्या आवडीचे असतात. म्हणजे ना प्रत्येक गोष्टीसोबत आपली काही ना काहीतरी आठवण जी आहे ती दडलेली असते. त्याच्यामुळे ना जेव्हा कधी आपण कपडे वगैरे क्लीन करायला घेतो ना तेव्हा आपलं नेहमी असं असतं की याच्याशी माझी ही आठवण आहे, किंवा आता हा मला ड्रेस द्यायचा नाहीये, किंवा ही वस्तू मला कोणाला द्यायची नाहीये. मग ते काय होतं, सगळ्या गोष्टी साठवून साठवून घरामध्ये एकतर पसारा खूप जास्त होतो आणि मग सगळाच पसारा एकदम काढायला घेतला की आपण त्यामधून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढतो आणि मग पुन्हा आहे तेवढाच पसारा आपल्या घरामध्ये होतो. त्यामुळे काय होतं, घरामध्ये त्या निगेटिव्ह एनर्जी येते. आता बघा घरात जर लहान मुलं असतील ना तर त्यांची सुद्धा खेळणी वगैरे तुटलेली असतात. पण मुलांचं कसं असतं की तुटलेलं जरी खेळणं आपण त्यांच्यासमोर ठेवलं ना तरी सुद्धा ते त्याच्यासोबत खेळू शकतात. त्यामुळे नेहमी काय करायचं, जेव्हा आपली मुलं घरामध्ये नसतात, स्कूलला गेलेली असतात किंवा बाहेर खेळण्यासाठी गेलेली असतात, तेव्हाच त्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लीन करायला घ्यायच्या. आता माझ्या मुलीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तिचं सुद्धा अशाच पद्धतीचं आहे. मी जरी कितीही काही तिची वस्तू फेकून द्यायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ती त्यातल्या निम्म्या अर्ध्या गोष्टी तर बाहेरच काढून ठेवते. त्यामुळे ना जेव्हा ती घरामध्ये नसते, ती स्कूलला गेलेली असते किंवा बाहेर तिच्या फ्रेंड्ससोबत खेळण्यासाठी गेलेली असते, तर त्यावेळेस येत ना मी तिची सगळी खेळणी वगैरे जी आहेत, जी काही आपली तुटलेली वगैरे खेळणी असतात तर ती मी साईडला काढून ठेवत असते, जेणेकरून चांगली खेळणी जी आहेत ती आपण ठेवतो आणि जी खराब झालेली आहेत किंवा तुटलेली आहेत किंवा त्या गोष्टींमुळे मुलांना लागू वगैरे शकतं, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण अशा वेळेमध्ये डिस्कार्ड करू शकतो. आणि किचनमध्ये ना आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सापडतात. तर किचनमध्ये सुद्धा बघा काही आपले मसाल्याचे डबे असतात जे की खरंच त्याला साईडने चिरा वगैरे पडलेल्या असतात किंवा वर्षानुवर्ष झालं आपण तेच वापरतोय, खूप जास्त खराब झालेल्या आहेत आणि त्या दिसताना सुद्धा तितक्या जास्त चांगल्या वाटत नाहीत. तर अशा गोष्टी आहेत ना लगेचच डिस्कार्ड करायच्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण जे आहे ते तयार होईल. आता चपलांच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर आहेत ना आता चपलासुद्धा बघा प्रत्येक घरामध्ये आहेत ना प्रत्येकाला खूप जास्त जे चप्पलचे जोड असतात तर ते लागतात. आणि बरेचदा काय होतं की एखादी चप्पल वगैरे तुटलेली असेल तरी सुद्धा आपण तशीच ठेवतो आणि मग दुसरी चप्पल आपण नवीन घेतो आणि दुसरी ज्यावेळेस खराब होते त्यावेळेस आपण तिसरी ठेवतो. पण आपल्या शूच्या रॅकमध्ये ना ती पहिली जी आपण चप्पल घेतलेली असते ना ती तशीच असते. त्यामुळे काय होतं, एकतर आहेत ना जागेची खूप जास्त अडचण होते आणि जुन्या गोष्टी आपण घरामध्ये ठेवलेल्या आहेत, तुटलेल्या ठेवलेल्या आहेत, तर त्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येते. त्याच्यामुळे त्या ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीयेत किंवा ज्या गोष्टी खराब झालेल्या आहेत त्या लगेचच साईडला काढून ठेवायच्या. मग ते जुने गोळ्या औषधांची रिसिट वगैरे असू देत, खराब झालेले मेकअपचे प्रोडक्ट असू, मुलांची जुनी औषधं वगैरे असू देत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपण डिस्कार्ड करायच्या. आता प्रत्येक गृहिणीला माहिती असतं की आपल्याला घरामध्ये कोणती गोष्टीची गरज आहे किंवा कोणती गोष्ट आपल्याला आपल्या घरामध्ये लागणार आहे. त्याच्यामुळे ना ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्याच आपण ठेवायच्या आणि ज्या न लागणाऱ्या आहेत त्या लगेच डिस्कार्ड करायच्या, जेणेकरून घरातील जे वातावरण आहे ते सुद्धा छान पॉझिटिव्ह राहतं, नकारात्मकता सुद्धा घरातून बाहेर जाते आणि आपोआपच आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी येते. तर अशा काही 10 टिप्स होत्या ज्या की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.